मी आधी 5 लोकांना मारलंय, माझ्या नादी लागला तर हॉस्पिटलमध्ये जाल किंवा स्मशानात. पोलीस असतील तर मी कसा मारणार, त्यामुळे मला कोणतीच पोलीस सुरक्षा नकोय. माझ्या वडिलांच्या वेळी सुद्धा काही जण हल्ला करायला आले होते, तेव्हा 5 लोक आम्ही असेच मारले होते. मला दादा लोकांची काही गरज नाहीये, आम्ही स्वतः हे करणारे लोक आहोत. सिक्युरिटी असेल तर बॉम्ब फेकेन. हे शब्द आहेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे. मीडिया समोर केलेल्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठं वादळ उठलंय. विरोधकांनी संजय दिना पाटलांवर टीकेची झोड उठवली, तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केलेली आहे. एवढं निर्धास्तपणे ऑन कॅमेरा लोकांना मारायच्या, बॉम्ब न उडवायच्या अशा धमक्या देणारे संजय दिना पाटील आहेत तरी कोण? मुंबईत शिवसैनिकांना सुद्धा खुलेआम आव्हान देण्याची यांची हिम्मत कशी झाली? आणि त्यांच्या नावामागे जोडला जाणारा हा दिना हा शब्द इतका महत्वाचा का आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. संजय दिना पाटील यांचं नाव घेतलं की आधी आठवतात त्यांचे वडील दिना बामा पाटील. मुंबईच्या भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि मुलुंड या परिसरात एकेकाळी कामगार चळवळीचं एक मोठं केंद्र होतं. गिरण्या आणि कारखाने आणि हजारो कामगारांच्या जीवनाशी जोडलेलं हे राजकारण साधन होतं. या काळात कामगार संघटनांमधला संघर्ष म्हणजे अक्षरशः प्रतिष्ठेची लढाई असायची. याच काळामध्ये काँग्रेस समर्थक कामगार नेता म्हणून दिना बामा पाटील हे उदयास आलेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा प्रभाव सुद्धा वाढत होता आणि त्या भागात के.टी. थापा यांचं वर्चस्व होतं. के.टी. थापा म्हणजे नेपाळमधून मुंबईत स्थायिक झालेला एक गुंड. नंतर तो नगरसेवक झाला, अंडरवर्ल्डशी संबंध आला आणि कट्टर शिवसैनिकही थापा होते. तर कामगारांचं राजकारण, संघटनांची स्पर्धा आणि स्थानिक वर्चस्वाच्या संघर्षातून दिना पाटील आणि थापा या दोन्ही गटांमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला. दिना पाटील हे फक्त संघटनात्मक नेता नव्हते, तर आपल्या भागात प्रभावी जनतेतला एक जननेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. 1970 आणि 80च्या दशकात मुंबईतल्या कामगार चळवळींमध्ये मोठी उलथापालथ सुरू होती. गोदरेज कारखान्यातलं आंदोलन, कामगारांचे संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेलं तापलेलं वातावरण या काळचा भाग होता. त्याच काळात दत्ता सामंत यांच्या कामगार चळवळीला दिना पाटील यांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं. या संघर्षांनी त्यांची प्रतिमा आणखीनच मजबूत केली. कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता म्हणून दिना पाटलांना मोठा जनाधार मिळत होता. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर दिना पाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. 1985 मध्ये ते आमदार झालेत. मुंबईतल्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांचा प्रभाव पुढे काहीसा कमी झाला असला तरी सुद्धा भांडूप, विक्रोळी परिसरात त्यांचं नाव कायम राहिलं. याच वर्षातून पुढे आलेत संजय दिना पाटील. संजय पाटील यांची राजकारणातली सुरुवात विद्यार्थी संघटनांमधून झाली. आंदोलनं, संघटनात्मक कामं, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि लोकांमध्ये सततचा संपर्क या माध्यमातून त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केलं. वडिलांचा वारसा तर त्यांच्या पाठीशी होताच, पण तो टिकवून ठेवणं आणि वाढवणं ही त्यांची स्वतःची कसोटी होती. 2004 मध्ये त्यांनी एक मोठा राजकीय पराक्रम केला. भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते लीलाधर डाके यांचा पराभव केला. हा विजय केवळ निवडणुकीचा नव्हता, तर मुंबईच्या उपनगरातल्या राजकारणामध्ये संजय दिना पाटील हे स्वतंत्र शक्ती म्हणून उदयास आल्याची एक घोषणाच होती. त्यानंतर त्यांचा प्रभाव आणखीच वाढत गेला. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार होत होती. मात्र राजकारणात यश कायम राहत नाही. 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये किरीट सोमय्या यांनी संजय दिना पाटील यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. या पराभवानंतर सुद्धा त्यांनी स्थानिक राजकारणातली आपली पकड कायम ठेवली. संजय दिना पाटील यांच्या कारकिर्दीत वाद सुद्धा कमी नव्हते. 2016 साली चेंबूर देवनार परिसरातला वाद हा त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिला. त्यावेळी राष्ट्रवादीतलेच नवाब मलिक आणि संजय पाटील यांच्यात गंभीर आरोप प्रत्यारोप झाले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दबाव, धमक्या आणि शस्त्रांच्या वापराचे आरोप करण्यात आले होते. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि मोठी राजकीय चर्चा रंगली. 2019 मध्ये त्यांच्या राजकीय प्रवासाला एक मोठं वळण मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून दीर्घकाळ राजकारण केल्यानंतर त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या शिवसेनेशी त्यांच्या वडिलांचा अनेक दशकं संघर्ष होता, त्याच शिवसेनेचा भगवा त्यांनी हाती घेतला. हा निर्णय त्या साली मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, पण संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून पुन्हा मैदानात उतरलेत.
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी मोठा विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा खासदार बनलेत. पण आता चित्र पूर्ण बदललेलं आहे. ठाकरे गटाशी त्यांचे मतभेद हे उघड झालेले आहेत. त्यांनी शिंदे गटाची वाट धरली आणि त्यानंतरची भाषणं, इशारे आणि आरोपांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. आज संजय दिना पाटील यांच्याबद्दल दोन टोकांची मतं आहेत. काही जण त्यांना स्थानिक प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता मानतात, तर काही जण त्यांची आक्रमक शैली आणि वादग्रस्त प्रतिमा यावर टीका सुद्धा करतात. पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. भांडूप विक्रोळी परिसरातलं राजकारण समजून घ्यायचं असेल तर दिना पाटील आणि संजय दिना पाटील या दोन्ही नावांचा इतिहास समजून घ्यावाच लागतो. कारण ही केवळ एका खासदाराची गोष्ट नाही, तर हा मुंबईच्या कामगार चळवळीपासून सुरू झालेल्या एका राजकीय वारशाचा प्रवास आहे. आणि म्हणूनच आजही जेव्हा संजय दिना पाटील बोलतात तेव्हा चर्चेत केवळ त्यांचं वर्तमान नसतं, तर त्यांच्या मागे उभा असतो अनेक दशकांचा राजकीय इतिहास सुद्धा. सध्या तरी स्मशानात पाठवेन, बॉम्ब टाकेन यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्याही घरावर बॉम्ब टाकू देणार नाही असं म्हणून पडदा पाडला आहे. तरी सुद्धा संजय दिना पाटील यांनी कधी आणि कोणत्या 5 जणांना मारलं हा प्रश्न निरुत्तरितच आहे. संजय पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय विरोधकांनी टीका केल्यानंतर सध्या तरी मी चौकशीसाठी तयार आहे, मी चूक केली असेल तर पोलीस कारवाई करतील असा पावित्रा संजय दिना पाटील यांनी घेतलाय.